नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। आज या ठिकाणी नगर अर्बन बँक बचाव समिती जी गेल्या 10 वर्षापासून नगर अर्बन बँकेच्या सभासद ठेवीदारांसाठी लढा देत आहे, त्यांच्या दृष्टीने आज एक खूप आनंदाचा दिवस म्हटला जाईल अशा पद्धतीची घोषणा करण्यासाठी आज तुम्हाला पत्रकार बंधूंना बोलवलं होतं। या ठिकाणी 2 दिवसापूर्वी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब आणि बँकेचे व्यावसायिक व आम्ही बँक बचाव व ठेवीदार यांची संयुक्त बैठक झाली। त्या बैठकीत व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे बँकेचे जे 5 लाखाचे आतले ठेवीदार होते त्यांना DIGC मार्फत म्हणजे विमा कंपनी मार्फत 379 कोटी रुपयांचं वाटप झालं आणि जे DIGC ने पैशाचं वाटप केलं ते बँकेने त्याची परतफेड सुद्धा केली। सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण जोपर्यंत DIGC चा पैसा परत जात नाही तोपर्यंत इतर ठेवीदारांना पैसे देता येत नाही। आता DIGC चे 379 कोटी रुपये बँकेने दिल्यामुळे आता बँकेकडे जी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक आहे 163 कोटी रुपयांची, त्यामध्ये काही तरतुदी वगळून 110 कोटी रुपये ठेवीदारांना वाटण्यासाठी म्हणजे 5 लाखाच्या पुढचे जे ठेवीदार आहेत त्यांना वाटण्यासाठी उपलब्ध आहे बँकेकडे। त्यासाठी जे DIGC ची NOC ना हरकत दाखला लागतो तो दाखला आपल्याला लवकरच मिळणार आहे, कारण आपण DIGC चे पैसे पूर्ण परतफेड केले। याच्यासाठी वसुली चांगली व्हावी म्हणून बँक बचाव समिती असेल, ठेवीदार असेल यांनी वेळोवेळी आम्ही पोलीस अधीक्षक साहेब असतील समक्ष भेटी घेतल्या, आंदोलने केले, गुन्हे दाखल केले। गुन्हे दाखल करून काही मोठ्या मोठ्या कर्जदारांना अटक करायला लावली। त्या अटकेतनं त्या जे कर्जदार गेली 10 वर्षात 1 रुपया भरत नव्हते त्यांनी 1 महिन्यामध्ये 10 कोटी रुपये भरले। तर अशा या आपल्या प्रयत्नांमुळे चांगली वसुली होऊन आज जी आपण परिस्थिती पाहतोय की DIGC चे पूर्ण 379 कोटी रुपयांची आपण परतफेड केली आहे। 110 कोटी रुपये आपल्याला वाटपाला उपलब्ध झालेले आहेत। आता राहिला प्रश्न 110 कोटींचा, त्यासाठी सुद्धा आम्ही मग ही बैठक जी बोलवली होती त्यासाठीच बोलवली आणि त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी ते विषय गांभीर्याने घेऊन तातडीने पोलीस डिपार्टमेंटचा एक वरिष्ठ अधिकारी, कलेक्टर कचेरीमधील वरिष्ठ अधिकारी आणि बँकेचे एक अधिकारी मिळून त्रिसदस्यीय समिती नेमली आणि त्यांना या फेब्रुवारी एंड पर्यंतच रिझल्ट द्यायला केली की ज्या प्रॉपर्टी आहेत कर्जदारांच्या त्या ताबडतोब जप्त करून त्याची लिलाव करून हे जे काही 100 कोटीची रिक्वायरमेंट 110 कोटीची पहिल्या टप्प्यात रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करायची। आणि यासाठी बँकेचं जवळजवळ 900 कोटींचं येणं बाकी आज कर्जदारांकडे, म्हणजे तुम्ही परिस्थिती लक्षात घ्या किती चांगली आहे। 900 कोटी रुपयाचं येणं आहे आणि देणं फक्त 110 कोटी रुपयाचं राहिलेलं आहे। बाकीच्या तरतुदी जे आहेत कर्मचाऱ्यांना कॉम्पेन्सेशन वगैरे द्यायचे त्याची ऑलरेडी प्रोव्हिजन होत आहे। तर अशा पद्धतीने जे बँक बचाव समितीने जो लढा चालू केला होता, पहिला बँक वाचवायचा प्रयत्न केला आपण, परंतु तेच संचालक पुन्हा बँकेत सत्तेवर आले, त्यांनी पुन्हा भ्रष्टाचार केला, त्यामुळे रिझर्व्ह बँकेने शेवटी बँकेचं लायसन रद्द केलं। परंतु आता आपण पहिल्या टप्प्यामध्ये ठेवीदारांना पैसे देण्याचा लढा लढतोय, त्यानंतर ही बँक पुन्हा कशी चालू होईल या दृष्टीने आम्ही आता नियोजन करत आहोत। त्याचे काही तांत्रिक बाबी आहेत, त्याचे काही गोष्टी आहेत त्या पूर्ण करू, सरकारशी विनंती करू आणि त्याप्रमाणे पुढची लढाई आमची ही बँक चालू करण्याची राहील। नगर अर्बन बँकेसारख्या बँकेच्या ठेवीदारांचे पैसे मिळण्यासाठी ज्या गैरपद्धतीने कर्ज वाटप व भ्रष्टाचार झालेल्या त्या वसुलीसाठी बँक बचाव समिती काम करीत आलेली आहे। प्रामाणिकपणे आम्ही सर्वजण मिळून काम करीत आहोत आणि म्हणूनच आतापर्यंत ही वसुली झालेली आहे आणि ती वाटप झालेली। आता राहिलेली वसुली होण्याकरता प्रशासकीय मदत ही अत्यंत महत्वाची आहे आणि त्यासाठी वारंवार प्रयत्न केल्यानंतर माननीय आमदार राधाकृष्णजी विखे पाटील यांनी आम्हाला मोलाची मदत केली। विखे पाटलांनी स्वतः इंटरेस्ट घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमची मीटिंग बोलवली आणि त्या सभेमध्ये माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक आणि बँकेचे प्रशासन आणि RDC साहेब या सगळ्यांची एक कमिटी नेमली। त्या ठिकाणी आम्ही आमच्या व्यथा मांडल्या। व्यथा याच की या सर्व कार्यवाही करण्यासाठी जी महसूल खात्याची आम्हाला मदत पाहिजे। आता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे सगळ्यात प्रमुख असतात, त्यांनी जर मनापासून खात्यातील सर्व खालच्या तलाठ्यापर्यंत आदेश दिले तर सर्व प्रॉपर्ट्या ज्या मॉर्गेज घेतलेल्या आहेत त्या मॉर्गेज घेतलेल्या प्रॉपर्ट्याला नाव लावलं जाईल आणि त्यामुळे त्या प्रॉपर्टीची विक्री दुसरीकडे होणार नाही आणि हे भ्रष्टाचार मार्गाने कर्ज घेतलेल्या लोकांच्या प्रॉपर्ट्या मॉर्गेज तारण घेतलेल्या या ताब्यात येतील। त्याची विक्री प्रक्रिया करण्यासाठी महसूल खात्याकडून जी आम्हाला पार मंत्रालयापर्यंत जाऊन बँकेला परवानगी घ्यावी लागते ती पूर्ण होईल आणि कुठेतरी वचक बसेल, परंतु तो बसला गेलेला नाही। त्यामुळे आम्ही त्या मीटिंग मध्ये स्पष्टपणे सांगितलं की जिल्हाधिकारी आणि त्यांचे महसूल खात्याचे पार तलाट्यापर्यंत सगळ्यांनी आम्हाला या खात्यासाठी मदत करावी।
आणि दुसरं पोलीस अधीक्षक साहेबांना त्यांनी स्पष्टपणे आदेश दिले की जे कोणी तपास अधिकारी आहेत त्यांना सांगा आणि हे जे काही आरोपी गावात फिरतायत दिसतायत त्यांच्यावर कारवाई करा. ती कारवाई केली की जे कर्जदार लोक आहेत ते ताबडतोब पैसे भरतील, फुल ना फुलाची पाकळी गोळा होईल आणि पैसे आल्यावर बँकेच्या प्रशासकाला पैसे वाटता येतील. शेवटी बँकेचे पैसे वाटप करायला रिझर्व्ह बँकेने जरी लायसन्स कॅन्सल केलेलं असेल पण सेंट्रल रजिस्ट्रार ही जी कायद्यातील तरतूद आहे त्यांची परवानगी घेणं आणि त्या परवानगीनुसार त्या प्रशासकाला काम करावं लागतं. सगळ्यात महत्वाचं आतापर्यंत या बँकेला जे प्रशासक श्री गणेशजी गायकवाड लाभलेले आहेत हे अत्यंत चांगले अधिकारी आहेत, नॉन करप्ट आहेत आणि स्वतः वेळ देऊन काम करतात. आम्ही तर सेंट्रल रजिस्ट्रार कडे मागणी केलेली आहे यांना फुल टाइम आठवड्याभराची ड्युटी इकडंच घेत जा. त्या प्रशासक साहेबाकडे आणखीन 2-3 चार्ज असल्यामुळे त्यांना तिकडे लक्ष द्यावं लागतं. आणि ह्या सर्व लढाईमध्ये आमच्या बरोबर श्री अच्युतराव पिंगळे आहेत, ते स्वतः यामध्ये मरतात आणि बाकीचे जे आमचे सहकारी मित्र आहेत कुलकर्णी साहेब, दुसरे कुलकर्णी आणि हे जे ठेवीदार ते सुद्धा आहेत. परंतु आमचा प्रयत्न शेवटपर्यंत हाच राहील की कुठल्याही परिस्थितीत 10-20 प्रॉपर्ट्या जप्त करून विक्री केल्या याचा जरब बसल आणि पैसे वसूल होईल आणि इथून पुढे विधाननगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने आर्थिक संस्थांमध्ये भ्रष्टाचार करण्याचा कोणीही धाडस करणार नाही. दुसऱ्या संस्थांचं आज आम्हाला उदाहरण द्यायचं नाही, फक्त अर्बन बँकेतच का उदाहरण द्यायचं आहे कारण की आदरणीय सोहलालजी गुंदेचांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती त्याच्यानंतरच लगेच मला प्रेस कॉन्फरन्स त्यांना घ्यायला लावू नका असं सांगण्यासाठी माननीय स्वर्गीय खासदार दिलीप गांधी यांनी बँकेत बोलवलं होतं आणि सांगितलं होतं कसंही करून सोहलालजींना सांग ते तुझं ऐकतात आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊ नका, आपण प्रयत्न करू. परंतु सोहलालजी सारख्या व्यक्तींनी इतक्या स्वच्छपणे बँकेत कारभार केलेला होता, तो स्पष्टपणे मांडला आणि सांगितलं. त्याच्यामुळे याला सगळी फोडणी मिळालेली आहे आणि वाच्यता मिळालेली आहे. आपल्या माध्यमातून सरकार दरबारी आणि मुख्यमंत्र्यांना सध्याचे देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ग्रहकाठ आहे. आमची सगळ्यांची अपेक्षा स्पष्टपणे ही आहे की त्यांनी खालच्या सर्व अधिकाऱ्यांना आदेश देऊन यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी आदेश द्यावेत, म्हणजे कारवाई होईल आणि पैसे वसुलीला मार्ग मोकळा होईल.